नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर मंगेश रात्री ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. तर न्यूमरोलॉजी संदर्भात जे आपण सिरीज करत आहोत त्याचा पुढचा भाग म्हणजे मूलांक आणि त्याच्याशी संबंधित असणारे रंग कोणकोणते की जे वापरल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर आपण सुरुवात करूया एक या अंकापासून. एक हा अंक सूर्याशी संबंधित आहे, तर त्यासाठी लाल आणि सुवर्ण रंगाची वस्त्र वापरले तुम्हाला त्याचा फायदा होईल. 2 या अंकाबद्दल म्हणाल तर 2 हा चंद्राचा अंक आहे, तर त्यासाठी पांढरा किंवा शुभ्र असा कलर वापरला तर त्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. 3 हा अंक गुरुच्या अंतर्भूत येतो, तर तुम्ही त्याला पिवळा रंगाची वस्त्र तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर 4 हा अंक राहू या ग्रहाशी संदर्भात येतो, तर त्यासाठी तुम्ही करड्या रंगाची वस्त्र धारण करू शकता. 5 हा अंक बुधाशी संदर्भात येतो, तर त्या ठिकाणी तुम्ही हिरव्या रंगाचा वापर करू शकता. त्याच पद्धतीने 6 अंक शुक्राशी संदर्भात येतो, तर तुम्ही तिथे क्रीम कलर किंवा पेस्टल कलर याचा वापर करू शकता. त्याने तुम्हाला निश्चित फायदा असा होईल. 7 अंकाचा विचार केला तर तो केतूचा अंक येतो, केतू या ग्रहाचा अंक येतो. तिथे तुम्ही हलका निळ्या रंगाचा वापर केला किंवा त्या रंगाची वस्त्र वापरली तर तुम्हाला त्याचा निश्चित केतूचा फायदा होईल. शनी साठी 8 हा क्रमांक आहे, तर त्यासाठी तुम्ही गडद निळा किंवा काळ्या रंगाची जर वस्त्र धारण केली तर तुम्हाला त्याचा निश्चित शनी या ग्रहाचा फायदा होऊ शकतो. 9 या अंकाचा विचार केला तर 9 हा मंगळाचा अंक असल्या कारणाने तिथे तुम्ही लाल रंगाचे जर वस्त्र धारण केले तर तुम्हाला त्यात मंगळाचे बेनिफिट तुम्हाला त्याच्यात मिळतील. तसेच जी रंग आहे ती कसे कार्य करतात, तर रंग हे मनोवस्था किंवा कंपनांवर परिणाम करतात. तुमच्या आजूबाजूचा जो ऑरा असतो त्यावर ते परिणाम करतात. त्याचबरोबर योग्य रंग तुम्ही जर धारण केला तर तुमचा आत्मविश्वास आणि तुमची स्थिरता ही वाढते. त्यामुळे तुमचा कोणता मुलांक आहे आणि कोणता रंग तुम्ही धारण केला पाहिजे याच्या व्यतिरिक्त भाग्यांक काय आहे आणि या कॉम्बिनेशनने तुम्ही कसं कार्य करू शकता पुढे जाऊन, त्यासाठी तुम्ही आम्हाला निश्चित संपर्क साधा. आमचा नंबर खाली नाव श्री रात्री ज्योतिष कार्यालय, आमचा नंबर तुम्हाला खाली दिसतच आहे, त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव.